प्रदूषण मंडळाच्या नाकर्तेपणामुळे आंदोलनाची वेळ, जिल्हाधिकाऱ्यांचा संताप, बैठकीत आंदोलक, प्रोसेस मालकांमध्ये खडाजंगी. पंचगंगा प्रदूषण प्रकरण तापले, उपलब्ध शेतीनुसारच प्रोसेस सुरू ठेवण्याचे आदेश. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेली बैठक चांगलीच गाजली. आंदोलन अंकुश संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रदूषण मंडळाच्या नाकर्तेपणामुळे आज आंदोलनाची वेळ आली आहे, अशा शब्दात अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती बैठकीतील उपस्थितांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून पंचगंगा नदीतील प्रदूषण, इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगाचे सांडपाणी आणि काळा ओढा या विषयावर आंदोलन अंकुश संघटना आक्रमक भूमिका घेत आहे. मागील आठवड्यात कुरुंदवाड येथे इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने चर्चा घडवून आणत फेर सर्वे आणि बैठकीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी आमदार राहुल आवाडे, इचलकरंजी प्रांताधिकारी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, प्रोसेस उद्योगाचे प्रतिनिधी आणि आंदोलनकर्ते उपस्थित होते. बैठकीत प्रोसेस उद्योगांकडून सांडपाणी सोडण्यासाठी उपलब्ध शेतीचा आढावा घेण्यात आला. उद्योगांनी 106 एकर जमीन उपलब्ध असल्याचा दावा केला होता. मात्र प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार 94 एकर जमिनीचे करार उपलब्ध असले तरी प्रत्यक्षात केवळ 53 एकर जमीनच सांडपाणी वापरण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध 53 एकर क्षेत्राच्या क्षमतेनुसारच प्रोसेस उद्योग सुरू ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चिडमुंगे यांनी प्रदूषणासंदर्भात विविध त्रुटींची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यानंतर आंदोलक आणि प्रोसेस मालकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. बैठक संपल्यानंतरही प्रोसेस कामगार आणि आंदोलकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शाब्दिक वादावादी झाली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमचा जीव गेला तरी चालेल, पण पंचगंगा शुद्ध केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा धनाजी चिडमुंगे यांनी यावेळी दिला. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून प्रशासन, प्रदूषण मंडळ आणि उद्योग यांच्यावर नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. बैठकीनंतर प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना केल्या जातात की नाही याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. SK न्यूज, कुरुंदवाड.